हाय, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही ना आज सकाळी शेतामध्ये आलो आणि आता यांना काढायचं आहे गाईचं दूध. नंतर मग आम्हाला मक्काचे कणस जमा करायला जायचं आहे, कारण दुपारून लय ऊन लागतं ना, म्हणून लवकर आलो. तर सकाळीच आलो आज आणि सकाळचं वातावरण बघा किती फ्रेश आहे. आता त्यांनी बकऱ्या बांधल्या, आता दूध काढायचंय. आणि हे बारीक पिल्लू पा कसं मागं पळतं. पाणी पाजलंय त्याला, पाणी पाजायचंय का? चारा खातात ते. लागलं खायला. 15 दिवसात आहे ते. चॉबी द्या मग, मी कपडे ते काढून ठेवते ना. चॉबी कुठे? तर हे बघा, यांचं कधी पण असंच आहे बरं का. गाडीहून खाली उतरलं त्यांना ते गाडीची चॉबी काढायचंच लक्ष राहत नाही. तरी त्यांना मी किती वेळ सांगितलेलं आहे, तरी त्यांच्या लक्षातच राहत नाही. त्यानंतर मग मी चॉबी घेतली, बखार उघडली. आता मला बखारीतून घ्यायचे होते कपडे, घ्यायचे होते म्हणजे शेतात घालायचे जे कपडे होते ना ते घ्यायचे होते. आणि डाले घेऊन जायचं होतं तिकडं, कारण कणसं उचलायचे. आता पाहू आता आज कितीक उचल नव्हत्या कितीक नाही. काही उद्या जमा करू, काही आज जमा करू. कारण आता आहे ना, या दिवसात मक्काचे दिवस नाही आहे, पण मग आम्ही ते अद्रकीमध्ये मक्का लावली होती ना, तर ते बाकी आहे. तर हे बघा, ही आमची दुसरी बकार आहे. आता याच्यात आम्ही गहू भरून भरून ठेवेल आहे. आणि गहू ना अजून फिल्टर करणं बाकी आहे, म्हणून ते पोतड्यामध्ये. तर मी आता याच्यामध्ये काही मागच्या वर्षीचे जुने गहू आहे आणि आता घेते मी तर डाले. आता मला लगेच निघायचे, माझं आवरस तर तोपर्यंत त्यांचं पण आवरण, आणि लगेच दोघं पण मग तिकडं निघू. तर याच्यात आम्ही हरभरे भरून ठेवले. तर आता आहे ना, आता आलो आम्ही आणि किती मोठी मक्का जमा पण झाली. आता मी जमा करताना तर काही दाखवू शकत नाही, कारण आता कामाच्या गडबडीत ते मोबाईल पकडणार नाही. त्याच्यामुळे मीच जेवढं तेवढं शूट घेतलं. आणि बघा आता ते खाली ना पूर्ण गवत झालेलं आहे, म्हणजे अद्रकीत होती ना ती मक्का, तर मग त्याच्यामुळे अद्रक ते निंदलंच गेलं नाही, त्याच्यामुळे खूप जास्त गवत आहे.